तरी पण आता इथे झाकून ठेवून द्यायचा आहे आपण 10 मिनटासाठी, म्हणजे चांगला रवा जो आहे तो मुरला जाईल. आणि आता 10 मिनटानंतर बघा मी उघडून बघते, तर आता याला आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे प्लेन आपल्याला चांगलं फेटल्यासारखं होऊन जाईल. तर ज्या भांड्यामध्ये मी साखर बारीक केली होती मिक्सरच्या, तर मी तसंच ठेवलं होतं. तर आता याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे थोडंसं 2 मिनिट, अगदी 2 मिनिट किंवा चांगलं मिक्स होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे रवासुद्धा चांगला बारीक होईल. जमेपर्यंत तुम्ही याच्यामध्ये ठोकळ बारीक रव्याचाच वापर करा. तर मी दोन्ही बॅचमध्ये रवा जो आहे तो चांगला असं फिरवून घेतला आहे. मस्त असं स्मूथ असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर हे बॅटर जे आहे ते रेडी आहे आता केकसाठी. तर थोडीशी विलायची पावडर मी पुन्हा एकदा घालून घेते याच्यामध्ये, आणि मला टूटी फ्रुटी मिळाली नाही म्हणून मी इथे ड्रायफ्रूटचे तुकडे घेतलेले आहे, काजू आणि बदामाचे तुकडे याच्यात टाकून घ्यायचे, म्हणजे अजून फ्लेवर चांगला येईल. आणि मी इथे कुठलाही इसेन्स वगैरेचा सुद्धा वापर केलेला नाही. आपली विलायची छान अशी फ्लेवर येतो विलायचीचा. इथे सोडा बेकिंग पावडरचा सुद्धा मी वापर केलेला नाही आहे, फक्त 1 पॉकेट इनोचा घातलेला आहे. बघा खूप छान असा होतो केक. आणि हलका हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त असं खूप जोराने मिक्स करायचं नाही आहे, हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता थोडासा इथे कलर घालायचा आहे, म्हणजे टूटी फ्रुटी असती तर कलरफुल दिसला असता आपला केक, पण टूटी फ्रुटी मिळाली नाही त्याच्यामुळे माझ्याकडे केकचे कलर होतेच. तर तेच मी इथे 2-2 थेंब टाकून घेतलेले आहे, लाल आणि हिरव्या कलरचा, म्हणजे दिसायलाही छान दिसतील आणि लहान मुलांना तर आवडतेच अशा प्रकारे. तर पूर्ण मिक्स करायचं नाही आपल्याला, थोडंसं असं हलक्या हाताने फक्त असं रेषा आल्या पाहिजे याच्या अशा छान. तर असं मिक्स करायचं आहे अशा प्रकारे, जास्त असं मिक्स करायचं नाही आहे. आणि आता आपल्याला हे कपामध्ये भरून घ्यायचे आहे. तुम्ही वाटीमध्ये वगैरे सुद्धा टाकून शिजवू शकता. तर माझ्याकडे हे चहाचे कप आहेत होतेच, तर तेच मी घेतलेले आहे, कारण माझ्या मुलाची फरमाईश होती की मला कपकेक पाहिजे म्हणून. तर म्हणून मी इथे कपकेक घेतलेले आहेत. आणि फक्त 1-1 चम्मच थोडं इथे बॅटर घातलेलं आहे, कारण जास्त जर घातलं तर शिजल्यानंतर जे केक आहे तो बाहेर पडेल, म्हणून मी अर्धा कप इथे हे बॅटर टाकून घेतलं आहे संपूर्ण ह्या कपामध्ये. आणि उरलेले बॅटर मी दुसऱ्या ट्रेमध्ये शिजवणार आहे. तर बॅटर उरलं होतं, तर बघा संपूर्ण मी हे असे भरून घेतले आहे. आणि इथे माझ्याकडे हा नेहमीचा कप जो केक शिजवायचा भांडा आहे तेच गरम करायला ठेवलं होतं, प्रीहीट करायला. आणि सगळे हे कप आहेत ते असे पूर्ण मांडून घेतले मी याच्यामध्ये. आणि आता थोडेसे याच्यावर ड्रायफ्रूट टाकून घेते, म्हणजे खायलाही चांगले टेस्टी लागतील. आतमध्ये तर टाकलेच होते मी बॅटरमध्ये, पण वरूनसुद्धा पूर्ण टाकून घेतलेले आहेत. बघा मस्त अगदी सोप्पा आणि झटपट आणि घरच्या साहित्यांमध्ये आपला केक हा तयार होणार आहे. आणि 20 मिनिटांसाठी असाच झाकून घ्यायचा, 20 किंवा मग 25 मिनिट आरामात शिजून जातो. आणि हे उरलेलं बॅटर आहे हे दुसऱ्या केकच्या टीनमध्ये दुसऱ्या गॅसवर मी शिजवून घेत आहे, पूर्ण ओतून घेत आहे हे बॅटर. मस्त कलरफुल असं छान रिबीनसारखं दिसतंय, मस्त खूप सुंदर असे कलरफुल. आणि शिजल्यानंतर खूप सुंदर असा होतो आणि टेस्ट तर खूपच छान असा झालेला आहे कमीत कमी साहित्यांमध्ये. तर बघा आता 25 मिनिटांनंतर मी बघत आहे चाकू सुरी टाकून, तर केक अजिबात चिपकत नाही आहे, म्हणजे आपला केक जो आहे तो रेडी आहे. बघा मस्त असा स्पॉन्जी केक तयार झालेला आहे. आता बंद करून दिलेला आहे मी गॅस, आणि असंच ठेवून द्यायचं थोड्या वेळ. बघा थंड झाल्यानंतर पूर्ण थंड झालेला आहे. आणि खायच्या वेळेस फक्त याच्यातले जे हा रॅपर आहे का जो कपचा तो फाडून घ्यायचा आहे आणि नंतर खायचा आहे, कारण निघायला थोडासा प्रॉब्लेम होईल, असं सुरीने काढता येणार नाही, त्याच्यामुळे हा जो कप आहे तो फाडून घ्यायचा आहे. आणि हा ज्या टीनमध्ये मी शिजवला होता केक, तर तो सुद्धा मस्त असा भारी झालेला आहे आणि मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे. मुलांना एवढी घाई असते की पटकन कधी खाऊ आणि कधी नको असे करतात, आणि बघा घाईघाईनेच मी काढून घेतलेला आहे. मस्त असा खूपच छान अशी जाडी आलेली आहे आणि सॉफ्ट असं झालेलं आहे, आणि नुसत्या रव्याचा आहे त्याच्यामुळे मस्त असं झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा करून बघा अशा प्रकारचा केक या क्रिसमसला. मुलांसाठी खास मी माझ्या मुलाच्या फरमाईशवरून केलेला आहे हा केक, तर त्याला खूप असा आवडलेला आहे आणि त्याने स्कूलमध्ये सुद्धा घेऊन गेलेला. तर बघा मस्त असा जाळीदार आपला मऊ लुसलुशीत रवा केक तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत